अंडा फेकला हा विषय त्या महिलेचा विषय नंतरचा हो. अंडा फेकला त्याचा घ्या ना मॅडम. आम्ही इकडे धरणा देणं आम्ही डिटेन होणं आम्हाला चालेल. नाही त्याला अरेस्ट करा साहेब. जर तुम्हाला हाताळता येत नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही हातळू का सांगा मला. आपल्या कायदा व्यवस्था सगळ्या गोष्टी आपल्याला हे करायच्या आहेत. पण मला एक सांगा, साहेबांनी तुम्हाला सांगितलं एक व्यक्ती जर पूर्ण कॉम्प्लेक्सचं जर घडू वातावरण करतोय तर तुम्ही पण साहेब हे केलं पाहिजे ना. तुमच्या समोर पोलीस बंदोबस्तामध्ये जर तो गोष्टी जर एवढा त्याचा अतिरेक आहे तर का नाही आपण एका गोष्टी करत साहेब. मी जाणार नाही ना तोपर्यंत त्याला अरेस्ट होत नाही. मीरा रोड पूर्वेच्या JP नॉर्थ गार्डन या बहुप्रतिष्ठित सोसायटीमध्ये काल गरबाच्यामध्ये अंडा फेकण्यावरून वाद झालेला आहे. मी आता त्या सध्या सोसायटीमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणताही वाद आणखी उद्भवू नये म्हणून ही मीरा रोडच्या येथील ही JP नॉर्थ गार्डन आहे. या ठिकाणी काल गरबा उत्सव चालू होता आणि या गरबा उत्सवाच्या दरम्यान जे आहेत या ठिकाणी अज्ञाताने जे आहे इथे या ठिकाणी फेकलं होतं. या ठिकाणी जे आयोजक होते, सोसायटीचे काही लोक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की मोहसिन खान या व्यक्तीने हे अंड फेकलं आहे आणि जो या ठिकाणी 16व्या मजल्यावर तो राहतो आणि तेथून त्याने अंड फेकल्याचा दावा जो आहे या येथील सोसायटीतल्या एका सदस्याने केला. पोलिसांनी शेवटी त्या मोहसिन खान या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला आहे. अद्यापही अटक नाही आहे कारण की काशीगाव पोलीस हे चौकशी करत आहेत. सध्या मोहसिन खानशीही आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की जी आहे त्या माझ्या ग्रिलवर आहे, नेट लागलेली आहे, त्यामुळे अंड मी कोणतीही वस्तू फेकू शकत नाही आहे. सध्या आता काशीगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करत आहे. रात्री आम्ही इथे गरबा खेळत होतो आणि करीबन अप्रॉक्स 11:30 वाजता इथे अंडे फेकत होते वरतून. एक माणूस आला होता त्याचा अगोदर आणि तो बघत होता की लेडीज लोक तो व्हिडिओ काढत होता मोबाईलमध्ये आणि तो साऊंडचा काय डेसिमल चेक करत होता आणि त्यांनी नंतर काय केलं माहिती आहे, वरती गेला आणि वरतून अंडे आणि टमाटर फेकले आणि पोलीस पण इथे उभा होती आणि आम्ही सगळं म्हणजे घाबरले लेडीज वगैरे ते सगळं साईडला झाले. मग तिथं पब्लिक जमा झाली. काय झालं अंडे पडले होते आणि टमाटर खाली पडला होता. पूर्व इतिहास काय आहे? पूर्व इतिहास असा आहे की काही पण हिंदूचा इथं हे होतो फेस्टिवल, मग त्यांना काय माहिती काय इश्यू आहे ते काय ना काय म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि आम्हाला प्रोवोक करतात की काहीतरी तुम्ही करा आणि आम्ही काय केलं तर लगेच ते लिगल कारवाई आणि हे सगळं आमच्यावर होतं. आता भाईंदर शहरामध्ये खूप निंदनीय प्रकार झाला. JP नॉर्थ गार्डन सिटी या कॉम्प्लेक्समध्ये आपला गरबा म्हणजे गरबा नवरात्रोत्सव चालू असताना गरब्यावरती काही 16व्या मजल्यावरून काही समाजकंटकांनी अंडे फेकली गेली. ही गोष्ट मला काही लोकांचे फोन आलेत, सोसायटीच्या काही लोकांचे फोन आलेत. काही लोकांनी मंत्री महोदय इथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेबांना फोन केलेत की अशी घटना JP नॉर्थ गार्डन सिटीला घडले. मी साहेबांना साहेब मी ऑलरेडी पोचतो आहे आणि मी गेलो होतो तर तिथं बघितलं तर अक्षरशः अंड्याचे कवच खाली पडले होते. काही समाजकंटक आहेत तिथे, त्या लोकांनी त्या गरब्यावरती सरळ अंडे टोमॅटो फेकले होते. विशेष म्हणजे पोलीस तिथे होते. पोलीसच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही डेअरिंग केली आणि तुम्ही कारवाई करा, त्याच्यानंतर आम्ही लोक इथून जाणार. त्याच्यानंतर आज 4-4:30 वाजलेत. आत्ता गुन्हा नोंद झाला. गुन्हा भारतीय न्यायसंहिताच्या आधारे 300 कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला. त्याबद्दल मी पोलिसांना पण मी धन्यवाद देतो. बघा कसं आहे माहिती आहे, हे खूप तुम्ही पूर्वापासून बघत असाल की वारंवार ह्याच गोष्टी घडतात आहे आणि या गोष्टीला कुठेही ठहराव नाही आहे, कुठेही शांतता नाही आहे. उलट हे वाढतच चालले. कुठेतरी आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आमचे सण, कुठच्याही सणाला आम्हाला विचार करावा लागतं की काय करू. आम्ही प्रत्येक गोष्टीत आम्ही परमिशन घेतो, आम्ही आमच्या हिशोबाने चालतोय. असं नाही की आम्ही कायदा आमच्या हातात घेतोय, पण ही कायदा सुव्यवस्था जर आमच्यासाठी उभी राहणार नसेल तर काय उपयोग नाही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. किती काय झालं तरी तो आजपर्यंत तो त्याच्या घरी व्यवस्थित राहिलेला आहे. आम्ही इकडे त्रासात आहे सकाळपर्यंत. आमची फॅमिली, आम्ही पण कामधंदेवाले माणसं आहेत सगळे. तर इकडे जेवढा लवकर होईल तेवढा त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कायद्यानुसारच जातोय आम्ही आतापर्यंत कायदा हातात घेतलेला नाहीये, पण जरी आम्ही आमच्यावरती आलो तर काही होऊ शकतं उद्या. तुम्हाला हे माहिती आहे, पब्लिक जर आपल्यावरती आलं, कारण आम्ही इकडे घर ह्याच्यासाठी नाही घेतलेत की आमच्या सणांवरती यावं किंवा तुम्ही आमच्याने मुद्दामून केलं जाते, तर ह्या बाबतीचा तुम्ही कुठेतरी ठहराव घेतला पाहिजे. हमें गर्व है, हमारी सोसाइटी में गरबा हो रहा है. जब स्टार्टिंग में जब कोविड के टाइम पे गरबा होता था ना, परमिशन नहीं दी. ये मोहसिन खान गेट पे खड़ा होकर पुलिस वाले आते थे उनको रोकता था कि सर हमारे सोसाइटी का है, हमें कोई भी फंक्शन से एतराज़ नहीं है, सबका अधिकार है अपना अपना फंक्शन करे.
रही बात डेसिमल की, देखो ये एक सोसाइटी है, ठीक है, रूल्स एंड रेगुलेशंस होते हैं, बच्चों के एग्ज़ाम्स है, कोई सीनियर सिटीज़न है, सारा चीज़ है। हमारी खाली ये रिक्वेस्ट थी उनसे कि भाई जो आवाज़ ज़्यादा हो रही है, हमने 112 पे कॉल भी किया था, पुलिस आई थी। जब मैं कल आ रहा था मेरे ऑफिस से, यहीं मुझे पुलिस वाले मिले ये स्पॉट पे, उन्होंने डेसिमल चेक किया। उन्होंने बोला देखो हम लोग 7 बजे भी डेसिमल लिया, 8:30 बजे भी लिया है, 9:30 बजे भी, और ये अभी का डेसिमल ज़्यादा था। उन्होंने उनसे रिक्वेस्ट किया आवाज़ बंद करने। फिर मैं यहाँ से मेरे घर के लिए चला गया। मेरे पीछे 3 जन मुझे फॉलो कर रहे थे। जब पुलिस वाले वहाँ तक मेरे साथ में आए, मैं मेरे घर के लिए चला गया। FIR में टाइम दिया है 10:50 का, ठीक है, 10:50 का टाइम दिया है। आप यहाँ से लेके वहाँ तक का CCTV फुटेज चेक कर लीजिए कि मैं वो टाइम पे कहाँ था। रही बात सवाल अंडा फेंकने की, तो ये ऐसे घिनौने काम हम कभी नहीं करते। हम अगर कंप्लेंट भी करते ना तो सामने से आगे करते, पीठ पीछे वार करने का काम हमने कभी नहीं किया। आज मेरे घर पे आप आके चेक कर लो, मेरे तीनों गैलरी के अंदर है ना मॉस्किटो नेट है, आप एक पत्थर भी नहीं मार सकते हो, ठीक है। और ये जो है ना, अभी ये जो विवाद बनाया गया है, ये पॉलिटिकल मुद्दा है। ये यहाँ पर 6,500 फ्लैट की सोसाइटी बन रही है। यहाँ पर इनको अपने कोई राजनीतिक नेता है जो रात में आए थे, उनको अपना वोट बैंक यहाँ पर मजबूत करना है। वो राजनेता को यहाँ पर ये सोसाइटी वाले एंट्री नहीं किए थे, ये मोहसिन खान ने उसको जो एंट्री यहाँ पर कराया था। आज मेरे पास व्हाट्सएप पे सारे मैसेजेस है, उसको लोग निगलेक्ट करते थे। मोहसिन जी, ऑलवेज हमेशा देखा कि आप ही के साथ विवाद क्यों होता है? सुनिए ना, हर एक इजीली टारगेट होता है ना मोहसिन, ठीक है। आज इनका ये क्यों परेशान है मालूम क्या? ये जो अंडे वाला विवाद हुआ नहीं, विवाद किया गया है इन्हीं के कोई लोग ने जानबूझ इसका अंडा डाला है। बिकॉज इनका जो बकरा ईद का मैटर था वो अब यहाँ पर जो हमारा कोर्ट आ गया, ट्रायल पे आ गया है। इन्होंने कहाँ से रिक्वेस्ट किया कि भाई मांडोली करो। मैं मांडोली करने को तैयार नहीं। सत्य में जो है सत्य की जीत होगी। आज हमने अगर अंडा फेंका है, पुलिस इन्वेस्टिगेशन करेगी, यहाँ पे हमको फांसी दे दो। हम कोई जात धर्म के खिलाफ नहीं कभी, और ना कभी रहेंगे। आज सोसाइटी में किसी की डेथ होती है ना, कुछ होता है मेडिकल इमरजेंसी, तो ये मोहसिन खान आता है। आप पीठ पीछे पूछ सकते हो, मेरे पास बाकायदा एविडेंस है लोगों को। जो मेरे अपोजिट में थे ना, उनके यहाँ पर बीच में अभी उनके पिताजी की डेथ हो गई, तो ये मोहसिन खान खड़ा था। डॉक्टर के सर्टिफिकेट से लेके एम्बुलेंस से लेके सारी चीज़ हम करा के देते। आप किसी से पूछ सकते हो, हमको कोई प्रॉब्लम नहीं है किसी के फेस्टिवल से। हिंदू मुस्लिम और ये सब पर्टिकुलर बात मत करो, बट जो गलत है उस पर एक्शन होना चाहिए। आप धर्म के नाम पे कर रहे हैं, बट जो गलत है उसको आइडेंटिफाई करो और वीड आउट करो, दैट्स इट। सिंपल का यही सॉल्यूशन है हर चीज का, ठीक है ना। तो आप धर्म की बात मत करो, लेकिन प्रॉब्लम को आइडेंटिफाई करो। जिस आदमी से तकलीफ है उसको तकलीफ क्यों दे रहा है वो उससे पूछो और प्रॉब्लम को सॉल्व करो, दैट्स इट बस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।